मित्रांनो, 2026 मध्ये तुम्ही जर इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं प्लॅन करत असाल, तर तुमच्याकडे हा एक जर डॉक्युमेंट नसेल, तर तुमचं ऍडमिशन हे डायरेक्टली कॅन्सल होऊ शकतं. तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन हे मिळणार नाही. मित्रांनो, मी तर ती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स पाहणार आहोत विथ कॅटेगरी वाईज. ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटीएस या सगळ्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट्स लागतात, मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स कोणते आहेत, ऑप्शनल डॉक्युमेंट्स कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, तुमच्यासाठी आपण एक काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला आहे 999 रुपयांचा, ज्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस मिळतं, स्टेप बाय स्टेप गायडन्स, कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स, या सगळ्या गोष्टी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स मिळतं. या सगळ्या गोष्टी मिळतात. यासोबतच पर्सनलाइज प्रिफरन्स लिस्ट सुद्धा तयार करून दिली जाते आणि प्रत्येक कॅपराऊंड वाईज ही वेगवेगळी लिस्ट तयार करून दिली जाते तुम्हाला. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता चला जाऊयात डॉक्युमेंट्स कडे. एक्झॅक्टली तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. इथे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत पहा. इथे एमएसटी सीईटीची जे रिझल्ट आहे किंवा जे मेन्सचे जे रिझल्ट आहे तो लागेल, त्याची झेरॉक्स किंवा हार्ड और सॉफ्ट कॉपी. त्याच्यानंतर HSCचं मार्कशीट लागेल, SSCचं मार्कशीट लागेल, 10th आणि 12th दोन्ही मार्कशीट लागतील. यासोबतच रिसेंटचा तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल. तुम्ही 10वी आणि 9वीचा ऍड कराल, तर असं करू नका, तर रिसेंट फोटो ऍड करा. यासोबतच तुम्हाला आधार कार्ड मॅन्डेटरी आहे किंवा कुठलंही आयडेंटिटी प्रूफ चालेल. त्यानंतर काही आहेत, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला लागतं. इन्कम सर्टिफिकेट वरून आपल्याला जर स्कॉलरशिप मिळत असेल तर ते मिळते. ओबीसी, SC NT वाल्यांना, रिझर्व्ह कॅटेगरी वाल्यांना जी स्कॉलरशिप असते ती इन्कम सर्टिफिकेटमुळे आपल्याला लवकर मिळते. आणि जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. यासोबतच लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. म्हणजे तुम्ही 12वी पर्यंत, जर 12वीच्या नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तर 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा लागतं. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट. आता तुम्ही जर स्पेसिफिक कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. यासोबतच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतं. ते फक्त ओबीसी, SBC, VJNT कॅन्डिडेटसाठी. बाकीच्यांना नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटची गरज नाहीये. आणि EWS मधून जे बिलॉंग करतात स्टुडंट्स, तर त्यांना EWS सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर काही स्पेशल सर्टिफिकेट आहेत. फिजिकल डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी फिजिकली डिसेबल आहेत तर त्यांना हे सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्याच्यावरून आपल्यासाठी सीट्स रिझर्व असतात. सो हे सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट लागेल. जर तुमचा गॅप असेल, लाईक तुम्ही रिपीट केलं असेल, जरी नेक्स्ट इयर रिपीट करत असाल, परत एकदा एक्झाम देत असाल, स्टील तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. 12वी नंतर एका वर्षाचा गॅप घेऊन आपण सीईटीची परीक्षा परत देतो, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं. गॅप सर्टिफिकेटचं काम काही नाही, कुठल्याही नोटरीच्या तिथे जायचं, ते अर्ध्या तासात तुम्हाला गॅप सर्टिफिकेट तयार करून देतात. यासोबतच मायग्रेशन सर्टिफिकेट. आता तुम्ही जर युनिव्हर्सिटी चेंज होत असेल तुमची, लाईक जर तुम्ही SPP युनिव्हर्सिटीमध्ये असेल आणि तुम्हाला DBATU युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल, तर तुमची युनिव्हर्सिटी चेंज होते, राईट. सो तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट देखील लागेल. हे आहेत स्पेशल सर्टिफिकेट, जे जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर ते लागणार, नाही तर अदरवाईज लागणार नाही. आता हे झाले काही स्पेशल सर्टिफिकेट. कॅटेगरी सर्टिफिकेट सुद्धा पाहिलं आपण, मॅन्डेटरी सर्टिफिकेट सुद्धा पाहिलं. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. स्टील तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट नसेल, कुठली स्पेलिंग मिस्टेक असेल, तर ते तसे देखील आपल्याला डॉक्युमेंट जमणार नाहीयेत. आपल्याला परफेक्ट डॉक्युमेंट्स लागतील. आत्ताच या डॉक्युमेंटसाठी अप्लाय करा. कसं करायचं, किंवा एखादं डॉक्युमेंट माहिती नसेल कुठे अप्लाय करायचा, असे काही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो, जो आपण काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला आहे तो नक्कीच जॉईन करा. तो तुमच्यासाठीच आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कसं असतं,
95 पडून देखील CSIT ब्रांच मिळत नाही. का? कारण ते प्रिफरन्स लिस्टच व्यवस्थित टाकलेली नसते. तर याच्यासाठीच आपण काउन्सिलिंग कोर्स काढलेला आहे. आपल्याकडे लास्ट इयर पण काउन्सिलिंग कोर्स होता. आपल्याकडे एक्सपिरियन्स टीम आहे. सो ती तुम्हाला नेहमीच हेल्प करेल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत. आता मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. बाय बाय, हॅव अ नाईस डे.